चला तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तुमच्या सगळ्यांचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हा बघा कशा नखरे करतोय, एवढी मस्ती करायला लागला. छी बघितलंय ना. आज आहे श्रावण सोमवारचा आज आहे दुसरा श्रावण सोमवार. तर आज माझा उपवास आहे. तर आता आम्ही फ्रेश झालो, आंघोळ वगैरे झाली, आमच्या दोघांची आवरून झाले. आता मला पार्लरमध्ये पण जायचे. त्यांना सकाळी मी टिफिन बनवून दिलेला आणि आत्ता मला बनवायची आहे साबुदाणा खिचडी. तर शौर्यसाठी मी आज काहीच बनवलं नाही. मी त्याला खिचडीतले बटाटे खायला देणार आहे. तो आवडीने खातो तसे. तर आता बघू, मी त्याला बटाटे देईल आणि मला नंतर जाताना डब्यामध्ये शौर्यसाठी खिचडी बनवून घ्यायची आहे. तर ते पण बनवून घेते आणि साबुदाणा खिचडी पण बनवून घेते. तयारी तशी मी करून ठेवलेली आहे. तर चला, व्हिडिओ असंच कंटिन्यू करत राहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर शौर्याची आणि मस्ती दिवसभराची आणि माझं डेली रुटीन तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. तर हाय किशी दे. असे नखरे, गोड नखरे करतो. आणि बघा किती दात काढली. टीत दाखव, टीत दाखव. दाखव दाखव दाखव. आणि हेड कुठं आहे शौर्य? हेड हेड हेड. आणि आईज कुठे आहे? आईज 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 आईज. आणि नोज नोज कुठे आहे? नोज 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 इथे बबड्या. तर आता शौर्य खूप काही शिकायला लागलं. तुम्हाला हे ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका. असंच आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आज होता श्रावण सोमवारचा दुसरा दिवस. तर माझा उपवास होता आणि मला सकाळी ना नाश्ता करायची सवय आहे लवकर. तर भूक लागली होती मला तशी पण, आणि खायला सकाळी एवढं लवकर काही नव्हतं. चहा फक्त पिला होता मी. आता जास्त चहा पण नाही पित. तर शौर्य पाठीमागनं रडत होता की मी त्याच्या टाळवरती बसलेले, माझ्या लक्षातच नव्हतं. तर इतर एक ड्रॅगन फ्रूट होते माझ्याकडे 2. तर चला म्हटलं लगेच ते छलून खाऊन घेते, कारण शौर्यला पण तसं खायला सकाळी सकाळीच लागतं. तो पण खाण्यासाठी चिडचिड करतो. तर मग म्हटलं दोघांचा पण नाश्ता होऊन जाईल. तर मी इथे ड्रॅगन फ्रूट सोलत होते आणि शौर्याचं मध्येच चाललं होतं की मला खायचे. त्याने पहिला बाईट घेतला, त्याला अजिबात नाही आवडलं. पण नंतर ज्यावेळेस मी त्याला चारत होते ना, ज्या दिवशी ड्रॅगन फ्रूट्स घेतलं ना त्या दिवशी पण शौर्य अजिबात खात नव्हता, कारण त्याला आवडलंच नव्हतं. पण आज काय माहिती, पण नंतर थोड्या वेळाने तो खातोय. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तर मी इथं कट वगैरे करून घेत होते. तर चला म्हटलं मी थोडंसं खाईल आणि त्याला पण थोडंसं देईल. आणि तो अजिबात बाजूला बसण्याचं नावसुद्धा नाही घेत. तो बरोबर माझ्याजवळ येऊन बसतोय आणि कशी जीभ तोंड करतोय बघा ना. अजिबात म्हणजे त्याला जसं काय आवडलंच नाही. तर मी इथं खाते पहिला बाईट. एवढं रसाळ आणि एवढं स्वीट होतं ना, मला खूप जास्त आवडलं. असं मी सरासरी खात नाही, मला आवडत नाही. पण यावेळेस खाल्ले कारण मला खूप जास्त लागली होती. तर आणि शौर्यला पण इथं चारत होते आणि तो बघा कशी जीभ बाहेर काढतोय. 1-2 वेळेस नाही खाल्ला, पण नंतर त्याला पण आवडलं, तो पण खायला लागला नंतर. चला तर आता मी साबुदाणा खिचडी बनवली आणि मला शौर्य एवढा जास्त त्रास देते. झोपीला आला. अरे बापले. हा थांबा, मी शौर्यला काय केले दाखवते. शौर्य काय बसायला तयार नाही. तर इथे मी साबुदाणा खिचडी बनवली आणि त्याचं पाणी आहे, तर तो एवढी मस्ती घालतोय. तर आता मी पहिले त्याला पाणी देते आणि मी नाश्ता काय जेवण करून घेते, म्हणजे फराळ करून घेते आणि पुढं काय होते ते तुम्हाला दाखवते. तर असंच व्हिडिओ कंटिन्यू करा. हा आहे किलो. आज ना पार्लरमध्ये येतं ना, मी आणि शौर्य पाण्याची बॉटलच विसरलो घरी. आणि मग काय, पाण्याची बॉटल तर आम्हाला घ्यायला लागली. आता आम्ही एक बिस्लरी घेतली, कारण शौर्य आता झोपेतून उठलाय, त्याला पाणी आणि खायला दोन्ही लागणार होतं. खायला मी त्याला केवी घेऊन आले डब्यामध्ये, ड्रॅगन फ्रूट्स. तर आता तो काही खातो की नाही माहीत नाही. तर इथं पाण्याची बॉटल घेऊन आले आणि शौर्यसाठी एक पिल्स घेऊन आले. तर आता आमचं शौर्य पिल्स खाणार. त्याला तर सगळ्यात जास्त खायला पहिलं लागतं. चल हाय कर सगळ्यांना, मग देते. हाय कर. हाय किशी दे. आता खायचे आम्हाला, आम्ही काही पण करणार. आता मी शौर्यला खायला देते, नंतर तुम्हाला दाखवते की आज दिवसभरात काय होते ते. शौर्यला पॅकेट फोडते म्हणलं तर त्याला दमच निघत नाही. तो माझ्याकडे द्यायला पण तयार नाही. शौर्य दे, मी फोडून देते. दे दे मम्माला, एवढं दे मम्माला. वा वा, दिलं. आता मी त्याला फोडून देते. गुड बॉय आहे माझं शौर्य. चला तर आता मी शौर्यला हां देते. ठेवू मी बाजूला. हां तू बस ना, मी तुला खायला देऊ ना.
शौर्यला वेपर्स फोडून देते. त्याला अजिबात वेट होत नव्हता की मी काढून घेईपर्यंत. ओ भूक लागली, आता झोपेतून उठलाय ना, तर बबड्याला भूक लागली ना भूक. आणखी देते देते. अरे तुझ्यासाठी आणलं, माझं उपवास आहे बाळा. तर त्याला तिखट लागेल म्हणून पाण्याची बॉटल पण घेतली आणि वेपर्स पण घेतली. चला तर आता आमचं शरीर खाते, तुम्ही पण खा, या खायला तुम्ही पण. आणि जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला कमेंट करा, तुम्हाला असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. संध्याकाळी मी कामावरून घरी आल्यानंतर घरामध्ये एवढा काही पसारा पडला होता आणि मला यांचे कपडे पण प्रेस करायचे होते. मी वॉश केले होते गावाला जाऊन आल्यानंतर. जेवढे काही ड्रेस घेऊन गेले होते तेवढे वॉश केले आणि प्रेस करायचे राहिले होते माझे. तर म्हटलं सगळे आता प्रेस करून घेते. तर त्यांचे पण होते आणि माझे पण प्रेस करायचे खूप जास्त पडले होते. तर मग माझं इथं काही काम चालू होतं, कारण शौर्य झोपला होता. शौर्य झोपल्यानंतर मी थोडंसंच काम करू शकते. शौर्य उठल्यावरती काहीच करू देत नाही. याच ठिकाणी मी प्रेस जर करत असले ना, तर शौर्य ती माझ्या हातातून इस्त्री कितीतरी वेळेस घेऊन बसला असता. तर त्यामुळं आता मला शौर्याला सांभाळत खूप कामं होत नाहीत. जेवढी होतील तेवढी तर मी करतच असते आणि दमून पण खूप जाते. तर इथं ड्रेस वगैरे प्रेस करायचे होते, तर ते चालू होतं. आणि त्यांच्या पॅन्टी मी विसरून गेले, कारण त्या बाहेर सुकत टाकल्या होत्या आणि मी घ्यायला विसरले आतमध्ये. मग काही शर्टच प्रेस करून झाले होते माझे. आणि तेवढ्यामध्ये तर शौर्याचं उठण्याचा म्हणजे चालूच होतं, चुळबुळ करतच होता तो. पण उठला काही नव्हता. त्यांचे इथं कपडे प्रेस करून झाले होते. त्यांचे 5-6 शर्ट होते आणि मग माझ्या इथं माझा ड्रेस होता. तर चला म्हटलं लगेच माझा पण हा ड्रेस मला उद्या पार्लरमध्ये घालून जायचा असेल, तर म्हटलं प्रेस नाही याला पण प्रेस करून घेते लगेच. आणि मला थोडंसं काम पण होतं, तर ते काम आता उद्यावरतीच ढकललं जाईल, कारण आज तर होणारच नाही. खूप दमली मी आज. तर एवढं काही करणार होते, एवढा ड्रेस प्रेस करणार होते आणि मग शौर्य उठू नये त्याचे प्रयत्न चालू होते. पण शौर्याची इथं तर चालूच होती मस्ती उठण्यासाठी. तर आता बघू काय होतं, उठतो की नाही उठतो. नंतर मी माझा ड्रेस प्रेस करून घेतले आणि आज काय झालं आहे काय माहिती, दरवाजाच लागत नाही आहे, दरवाजाचं लॉक तुटलं आहे. आता काय होते काय माहिती, उद्यापासून कामावर जायचं. दरवाजावाल्याला पण सांगितलं, आता तो कधी येतो काय माहिती. पण दरवाजाचं पण काम करायला लागेल आणि नंतर कामावर जायला लागेल मला. आता तो पण मोठा प्रॉब्लेम फेस करायचा आहे आम्हाला. तर आता बघू उद्या काय होते ते. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की दरवाजा किती आणि कसा तुटला आहे तो. त्यामुळं मला बाकीचा व्हिडिओ शूट करून नाही झाला, मी काही केलं नाही. एवढंच शूट करून झालेलं आहे. आणि जे काय तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये जे काही करेल ते बघायला भेटेल. आणि दरवाजाचं काम होतं की नाही आपलं ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर याच पद्धतीनं माझा इथं ड्रेस प्रेस करून झाला होता आणि त्यामध्ये पण एक प्रॉब्लेम झाला. इथं माझा दुपट्टाच जळायला गेला थोडासा. तो मी सरासरी वॉश करते पण तसाच ठेवते. आणि यावेळेस म्हणलं चला ड्रेस पूर्ण प्रेस करू म्हणलं दुपट्टा पण. आणि तो पॉलिस्टर होता आणि लगेच त्याला इस्त्री चिटकली गेली आणि तो थोडासा जळायला गेला. पण चला असो, बघू आता नेक्स्ट टाईम तर मी कुठल्याच ड्रेसवरचा दुपट्टा प्रेस करणार नाही. या अगोदर करत नव्हते, पण फर्स्ट टाईम केले आणि ते पण एवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला ड्रेसचा. 2 ते 3च वेळेस ड्रेस घातलेला होता, जास्त वेळेस पण नव्हता घातला. तर बघू, एवढं जास्त काही नाही पण थोडासाच हे झाला आहे. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.